पत्रकार परिषदेमध्ये आपण अतिवृष्टी बाधित जे शेतकरी आहे, गावे आहेत, त्याचं नुकसान भरपाई आणि बाकी जे कारवाई आपण केलेली आहे त्याच्यासमोर पण माहिती आपण सगळ्यांना पण दिलं. त्याच्यानंतर आता जे गव्हर्नमेंटची लेटेस्ट काही GR आलेली आहे त्याच्या अनुषंगाने जे काही माहिती आहे, अद्ययावत माहिती आहे, आपण नेहमी ही PDF आहे आपला माहिती अधिकाऱ्याच्या ग्रुपमध्ये आपण शेअर करत असतो. तरीही जे काही थोडंसं क्लॅरिफिकेशन्सची गरज असेल, अजून काय अतिरिक्त माहिती द्यायची असेल त्याच्या संदर्भात आपण या पत्रकार परिषद आयोजित केली आहे. आणि सर्वांना माहिती आहे की सप्टेंबरमध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्या असता त्याच्यामध्ये जे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेली होती, वैयक्तिक नुकसान असो, आपला पायाभूत सुविधेचे नुकसान असो, शेत जमीन असो, पिकाची असो, याच्यामध्ये आम्ही एक फॉर एक्झाम्पल NDRFची नॉर्म्स प्रमाणे तातडीने मदत द्यायची आहे. 10,000 जे घर पडझड झालेली आहे, कपडे बांधण्याची आहे. नंतर मोठी दुधाळ जनावरे मयत झाले, लहान दुधाळ जनावर मयत झाले. घर पडझडला किती मी सांगतो ना, पहिलेच गोष्टीवर आपण नंतर अंशतः पूर्णतः घर पडझड झालेली आहे. PDF नंतर येण्यापेक्षा आधी प्रिंट आपण देतो, सगळ्यांना प्रिंट देतो. फिगर्स चुकीची नाही, पूर परिस्थितीमुळे बाधित कुटुंबांना देण्यात आलेली मदत आहे. हे सगळे कॅटेगरीज मध्ये आपण ऑलमोस्ट बऱ्यापैकी 90-95% आपण मदत ऑलरेडी लाभार्थ्यांपर्यंत पण पोहोच केली आहे. आता उदाहरणार्थ आपण जर सांगायचे असेल, आता आपल्याकडे जे पुरामध्ये मयत व्यक्ती होते, एकूण 9 मयत व्यक्ती होते आणि ते सगळे 9 प्रकरणामध्ये आपण मदत वाटप केलेली आहे 4 लाख प्रमाणे. तर आपल्या जिल्ह्यामध्ये दुर्दैवाने 9 आपलं नागरिकांची व्यक्तींची मृत्यू झाली होती आणि आपण 4 लाख प्रमाणे 30 लाख आपण ऑलरेडी 100% त्यांना अनुदान वाटप केलेली आहे. याच्यानंतर जे आपल्याकडे दुधाळ जनावर आहे, नंतर ओळखाम जनावर आहे. सो आपल्याकडे जे मोठा दुधाळ जनावर आहे 312, त्यापैकी आम्ही काल अखेर 200 जनावरांना आपण मदत वाटप केलेली आहे. नंतर लहान जनावरांना पण आपण मदत केलेली आहे. ही पण फिगर्स तुम्हाला आपण शेअर केलेली आहे. नंतर घर पडझड संदर्भात आपण विचारले आहे. आपल्याकडे मोठ्या प्रमाणाने अंशतः पूर्ण घर पडझड नाहीये, पण अंशतः घर पडझड झालेली आहे. त्याच्यामध्ये कच्चा घर बऱ्यापैकी आहे. ऑलमोस्ट आपल्याकडे 7,628 एवढा अंशतः घर कच्च्या घर पडझड झाली होती. त्यापैकी आपण 6,400 घरांना आपण अनुदान वाटप केलेली आहे. राहिलेली जी आहे तो पण आपण पंचनामा अहवाल प्राप्त झाले की त्याचं मूल्यांकन प्राप्त झाले की आपण तो पण करतो. म्हणजे याच्यामध्ये पण ऑलमोस्ट 90% आपण मदत वाटप केलेली आहे. नंतर जे अन्नधान्य आहे, जे आपल्याकडे 4,260 या ऑलमोस्ट 5,000 कुटुंबांना अनुदान वाटप करायची आहे आपल्या शिरा रेशन दुकान मार्फत. त्याची पण आपण सर्व दिवाळीची वेळेला सर्व लाभार्थ्यांना आपण अन्नधान्य वाटप केलेली आहे. त्याच्यामध्ये 20 किलो तांदूळ किंवा गहू असं आपण वाटप केलेली आहे. याच्यानंतर पायाभूत सुविधेची नुकसानची अहवाल आपण शासनाकडे आहे. याच्यामध्ये BPC मध्ये पण आपण तरतूद केलेली आहे नवीन GR प्रमाणे. याचे पण आपण माहिती कळवले आहे आणि याचे पण येत्या 2-3 दिवसामध्ये प्रशासकीय माहिती देऊन याचे पण काम संबंधित यंत्रणेकडून सुरू होणार आहे. याच्यानंतर जे आपण तर 10,000 वाटप जे करायची होती 4,259 कुटुंबापैकी 4,143 कुटुंबांना 10,000 तातडीची जी मदत आहे त्यांना ऑलरेडी वाटप करण्यात आलेली आहे. ही झाला अतिवृष्टीनंतर जे तातडीची जी मदत आहे याच्या संदर्भात आहे. आणि याच्यानंतर आता आलेले नेक्स्ट जे शेती पीक नुकसान आहे, जमिनीचे नुकसान आहे, याच्या संदर्भात आपण पंचनामा करून शासनाला जे अहवाल कळलं होतं त्याच्या अनुषंगाने शासनाने पण वेळोवेळी वेगवेगळ्या GR त्यांनी निर्गमित केलं होतं. आतापर्यंत जून पासून आतापर्यंत जे झालेल्या नुकसानाच्या अनुषंगाने एकूण 5 GR शासन निर्णय गव्हर्नमेंट रेझोल्युशन पास झालेली आहे. म्हणजे याच्यामध्ये 1 नाहीये, 2 नाहीये, एकूण टोटल 5 GR आहे. अजून 2-3 GR येणार आहे. सो याच्यामध्ये पण जर आपण बघितला जून मध्ये जास्त नुकसान नाही. जून मध्ये फक्त 266 शेतकरी बाधित झाले होते पीक नुकसानाविषयी. नंतर त्याच्यानंतर मोठ्या प्रमाणात जुलै आणि ऑगस्ट मध्ये मोठा नुकसान झालं होता. त्याच्यामध्ये 2,34,955 जे आपण PDF शेअर केलं होतं त्याच्यामध्ये ते फिगर्स आहे.
एवढा शेतकरी बाधित झाले होते. त्यापैकी आता आपण 2,34,000 शेतकऱ्यांपैकी आपण आतापर्यंत 1,81,670 एवढ्या शेतकऱ्यांची आपण यादी पोर्टल डीबीटी पोर्टलवर अपलोड केलेली आहे. आणि त्यापैकी 1,41,182 शेतकऱ्यांना अनुदान वाटप करण्यात आलेली पण आहे. म्हणजे तब्बल 189 कोटी पैकी आतापर्यंत निधी वितरण करण्यात आलेली आहे 117 कोटी. म्हणजे जुलै ऑगस्टची आहे. ऑलरेडी दिवाळीपूर्वी 189 कोटी पैकी 117 कोटी अनुदान ऑलरेडी वाटप करण्यात आले आहे. 150 कोटीची आपण एवढा यादी अपलोड केलेली आहे. त्याच्यानंतर जे सप्टेंबर महिन्याचे जे नुकसान आहे त्याचं शासन निर्णय 16/10 ला आले होते. यापैकी पण मोठ्या प्रमाणाने नुकसान झाले होते. सप्टेंबर महिन्यामध्ये 4,04,555 एवढा शेतकरी होते. त्यापैकी आपण 2,33,263 एवढा शेतकऱ्यांची यादी आपण अपलोड केलेली आहे. म्हणजे मोर दॅन 50%, 60% म्हणायला काय हरकत नाही. एवढा आपण यादी अपलोड केलेलीच आहे. आणि यापैकी फक्त 88,155 शेतकऱ्यांना अनुदान वाटप करण्यात आलेली आहे. हे आपण वेळोवेळी आपण मदत पुनर्वसन विभागाला पण आपण ही माहिती सांगितली आहे की जेवढा आपण अपलोड केलेली आहे तेवढा आपण अनुदान वाटप करण्यात यावी. सो आता पोर्टलची आणि EKYC व्हेरिफिकेशनला थोडासा वेळ लागत असल्यामुळे याच्या जेवढा आपण केलेली आहे तेवढा अनुदान वितरणात करण्यात आले नाहीये. बट लवकर ही पण होईल असं आम्हाला माहिती परवा मिळाली आहे. आणि अजूनही आता पण आपण प्रत्येक तहसील ऑफिसमध्ये तलाठ्यांनी, ग्रामसेवकांनी, कृषी सहाय्यकांनी जी यादी सबमिट करतायत ती यादी आपण आपल्या तहसील ऑफिसमध्ये टीम्स बसून आपण ही यादी अपलोड करतोय. त्याच्यानंतर जे लेटेस्ट जे GR आले आहे, जे शेत जमीन नुकसान आहे ते 17/10 ला जे GR निर्गमित झाली होती त्याच्यामध्ये खरडून गेलेली जमीन या शेत जमीन नुकसानची माहिती ती त्याच्यामध्ये बाधित शेतकरीची संख्या आहे 33,263. यापैकी आतापर्यंत पोर्टलवर अपलोड शेतकरी संख्या 4,739 एवढा आहे. आणि याच्यामध्ये 40 कोटीची अनुदान प्राप्त झालेली आहे. आणि याच्यामध्ये आता निधी अजून वितरित झाले नाहीये. EKYC प्रलंबित आहे, पोर्टल सर्व्हर ही प्रलंबित आहे. ही पण लवकरात लवकर करण्यात येईल असं मदत पुनर्वसन विभागाकडून माहिती मिळाली आहे. ही पण आता लेटेस्ट GR असल्यामुळे हे पोर्टल आता रिसेंटली उघडल्यामुळे याच्यामध्ये आता यादी अपलोड करण्याची प्रोसेस सुरू आहे. सो म्हणजे सांगण्याचे तात्पर्य असं आहे की ओव्हरऑल या 5 GR निर्गमित झाल्यानंतर या 5 GRचे एकंदरीत मदतची जी रक्कम आहे 523 कोटी आहे. या 524 कोटी म्हणायला काही हरकत नाहीये. आणि या 524 कोटी या 5 GR तून निर्गमित झाली आहे. आणि यापैकी 400 कोटीची आपण यादी पोर्टलवर अपलोड केली आहे. म्हणजे ऑलमोस्ट आपण सांगू शकता की आपण 80% शेतकऱ्यांची यादी अप्रुव्हल आम्ही दिलेली आहे. आणि ते अप्रुव्हल दिल्यानंतर आपण यादी अपलोड पण केली आहे. आणि याच्या अगेन्स्ट 190 कोटी अनुदान वितरित करण्यात आली आहे. म्हणजे अपलोड करणे त्याच्या पाठोपाठ वितरित होणे असं अपेक्षा आहे. आणि हे आपण वेळोवेळी आपण मदत पुनर्वसन विभागाच्या टचमध्ये आहोत. सो ते त्यांच्याकडून आश्वासन मिळालं की लवकर हे पण अनुदान वाटप करण्यात येईल. त्याच्यानंतर आपण ऑलरेडी 2 ते 3 हेक्टरची माहिती शासनाला कळवली आहे. त्याचे GR अजून आले नाहीये. नंतर शासनाने जे 10,000 प्रति हेक्टर 3 हेक्टर पर्यंत शेतकऱ्यांना जे आश्वासित केले होते रबी सीझनसाठी त्याचे पण आपण माहिती शासनास कळवली आहे. त्याचे पण GR अवेटेड आहे. आज या उद्यापर्यंत ते GR येईल. ते GR आले की त्याचे पण आपण यादी लाभार्थ्यांची यादी अपलोडिंग प्रोसेस आपण सुरू करतो. त्याच्यामध्ये अजून एक विषय आहे की शेतकऱ्यांकडून या आपण पत्रकार बांधवांकडून जे आम्हाला माहिती मिळते की थोडंसं शेतकऱ्यांची काही शेतकऱ्यांना मिळाली नाहीये, काही शेतकऱ्यांना मिळाली आहे, काही EKYC प्रलंबित आहे. त्याच्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये अग्रिस्टॅकची फिगर्स जर आपण बघितला सो याच्यामध्ये अग्रिस्टॅक आपण ऑलमोस्ट 70% पेक्षा पुढे गेलेली आहे. आता मराठवाडा विभागामध्ये पण इव्हन राज्यामध्ये पण आपण जर बघितला आपला आपला नंबर सेकंड आहे अग्रिस्टॅकची नोंदणीमध्ये. आपला PM किसानची जी तुलनेत सांगतो आपल्याकडे अग्रिस्टॅकची नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांची संख्या आहे 3,67,000.
आपल्याकडे ॲग्रिस्टॅकची एकूण नोंदणी झालेली आहे 3,67,099 एवढं झालेली आहे आणि PM किसान लाभार्थी आपल्याकडे आहे 3,02,940 म्हणजे PM किसान लाभार्थीपेक्षा जास्त ॲग्रिस्टॅकची नोंदणी आपल्याकडे झालेली आहे. म्हणजे 121% PM किसान लाभार्थीच्या तुलनेत आमच्या ॲग्रिस्टॅकची नोंदणी झालेली आहे आणि ओव्हरऑल खातेदारांची संख्येत ऑलमोस्ट 75% आमच्या ॲग्रिस्टॅक झालेली आहे. आपला आता या पूर्ण राज्यामध्ये दुसऱ्या नंबरवर आहोत आणि मराठवाडा विभागामध्ये पण दुसऱ्या नंबरवर आहोत. म्हणजे ॲग्रिस्टॅक नोंदणी नाहीये या फार्मर आयडी नसल्यामुळे यांना अनुदान मिळत नाहीये असा जे शंका आहे ते शंका काही त्याच्या ठेवण्याची गरज नाहीये क्योंकि आमच्या ऑलरेडी 80% ॲग्रिस्टॅकची नोंदणी झालेली आहे. त्यामुळेच आम्ही जुलै ऑगस्ट मध्ये 2,34,000 पैकी आपण जेवढा अपलोड केलेली आहे बऱ्यापैकी म्हणजे 70% शेतकऱ्यांना अनुदान मिळाली आहे. म्हणजे आता सप्टेंबर महिन्यामध्ये सप्टेंबरच्या पूर्वी त्यांना आपला सेवा सरकार केंद्रात जाऊन मॅन्युअली ई-केवायसी करण्याची गरज पडत होती. त्याच्यानंतर ॲग्रिस्टॅक ज्यांच्या नोंदणी आहे त्यांच्या आपोआप पोर्टल ते ई-केवायसी ऑटोमॅटिक डिटेक्ट करून ते प्रोसेस करतायत. सो या आपल्या माध्यमातून ही पण आपण आवाहन करू इच्छितो. राहिलेले जे 20-25% शेतकरी यांची नोंदणी झाली नाहीये सो त्यांना पण आपण आवाहन करतो की आपण लवकरात लवकर ॲग्रिस्टॅक आयडी जनरेट करायला जास्त वेळ लागणार नाहीये. आपण जवळच्या CSC केंद्रात जाऊ शकता, आपण तलाठी कार्यालयाला आपण या आपलं सरकार केंद्र सेवा केंद्राला आपण जाऊ शकता. तिथे ॲग्रिस्टॅकची जे आयडी आपण जनरेट केला ते वन टाइम ऍक्टिव्हिटी आहे. त्याच्यानंतर प्रत्येक वेळेला जे DBT कृषी विभागाकडून तुम्हाला जे DBT मिळणार आहे ते आपोआप ई-केवायसी होऊन तुम्हाला मिळणार आहे. सो त्यामुळे आम्ही सर्व शेतकरी बांधवांना पण आवाहन केलेली आहे की राहिलेले ज्यांनी ॲग्रिस्टॅक नोंदणी केलेली आहे त्यांनी कृपया नोंदणी आपण जवळच्या सेतू केंद्रामध्ये जाऊन आपण करून घ्या. याच्यानंतर आपण प्रत्येक तहसील कार्यालयाला तहसीलदाराला गटविकास अधिकारी तालुका कृषी अधिकाऱ्यांना पण सूचना केलेली आहे की जे शेतकरी मयत आहे बट त्यांच्या वारसाची नोंद अजून सातबारामध्ये नोंद घेण्यात आली नाहीये सो त्यांना अनुदान देण्यात आले नाहीये. ही प्रक्रिया आपण ही पण लवकर पूर्ण करून घेणे. जिवंत सातबारा जे मोहीम आहे जीवन सातबारा मोहीम मगाशी महसूल विभागाने मोठ्या प्रमाणाने आपण राबवलो होतो. महसूल 15 मध्ये आपण राबलो होतो. सो हे जीवन सातबारा मोहीम हे पण आपण जर राबवला सो जे काही मयत झाल्या शेतकऱ्यांची वारसांना त्यांना पण तातडीने मदत मिळू शकतात. याच्यामध्ये काही स्थलांतरित शेतकऱ्यांची आमच्याकडे यादी आहे. सो प्रत्येक तहसील स्तरावर प्रत्येक गावामध्ये आपण गावचावडीवर या शेतकऱ्यांची यादी आपण पेश करणार. आपण यादी गावचावडीवर आपण फ्लॅश केलेली आहे जेणेकरून शेतकऱ्यांना ज्या शेतकऱ्यांना वाटते की मला अनुदान मिळेल नाहीये हे कोणती कारणास्तव मिळेल नाहीये त्यांना ते माहिती उपलब्ध होणार आहे. सो ही सर्व ऍक्टिव्हिटीज आपण मागच्या काही दिवसापासून आपण करतोय आणि याच्यामध्ये सर्व क्षेत्रीय अधिकारी आहेत. सर्व अधिकारी आपला दिवाळीच्या सण उत्सवामध्ये पण त्यांनी स्वतः आणि त्यांच्या टीम सोबत बसून त्यांनी यादी अपलोड पण केलेली आहे आणि आपण ही पण प्रयत्न केलेली की दिवाळीची यादी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मदत मिळेल तरी. बट काय GR तसं मी सांगितलं GR एक GR नाहीये, मल्टिपल GR आहे. त्याच्यावर काम आता सध्या सुरू आहे. काही प्रश्न असेल तर आपण विचारू शकतो. सर जून ते ऑक्टोबर या कालावधीमध्ये एकूण जिल्ह्यामध्ये किती पर्जन्यमान झालं आणि महसूल अतिवृष्टी मंडळामध्ये प्रमाण जास्त? जून ते ऑक्टोबर महिन्यामध्ये स्पेशली सप्टेंबर पर्यंत जर सांगायचे असेल आपल्याकडे जेवढा जनरली सरासरी 600 mm एवढा पाऊस पडतो. बट यावेळेला बट ऍक्च्युअल रेनफॉल आहे 1040 mm एवढा पाऊस पडले आहे. म्हणजे 160% पाऊस पडले म्हणायला काही हरकत नाही. सर उमरग्यामध्ये निधी वाटपाचे करून आमदार स्वामी यांनी तक्रार केली होती. तक्रार नेमकी काय आहे ते पत्र तुम्हाला प्राप्त झालंय का आणि त्या अनुषंगाने पुढे काही कारवाई केली? याच्यामध्ये भ्रष्टाचाराचा काही भंग झाला याच्यामध्ये पत्र ऑफिशियल अजून मी बघितलं नाहीये बट मेल मध्ये आले असेल तो बघून घ्या. बट आम्ही जे आमच्या बातमीमध्ये आलेली आहे आम्ही स्वतः आमदार महोदयांची पण आपण बोलले आहे. याच्यामध्ये जे काही अनुदान वाटपामध्ये जे काही रजिस्टर फॉलो केली पाहिजे ते फॉलो केली पाहिजे असं आपण सूचना तहसीलदारांनी उपविभागाधिकाऱ्याला पण दिलेली आहे. त्याच्यामध्ये 2 पत्र येतात वेगवेगळे व्हॉट्सअपवर ते बघितलं.
तुम्हाला पत्र मिळालंय का स्पेसिफिक पिन पॉईंट प्रश्न तर ते मेलमध्ये आलेले आहे असं कळते ते आपण चेक करून घेतो. पण आलंय का कळते ते चेक करून सांगतो. सर सप्टेंबर अखेरीस अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील एकूण नुकसान किती आहे? आणि त्यावेळेस तुम्ही फक्त ते पायाभूत सुविधाची आपण प्राथमिक अंदाजाची आकडेवारी दिली होती. त्याच्यामध्ये आपण मागच्या मीटिंगमध्ये पण सांगितले आहे की पायाभूत सुविधेचे नुकसान मोठ्या प्रमाणात झालेले आहे. ऑलमोस्ट आपण जे 250 कोटी एवढं पायाभूत नुकसान झालेली आहे. त्याच्यामध्ये PWD, जिल्हा परिषद, MSEB, जलसंधारण या सगळ्यांची डिपार्टमेंटची आकडेवारी ची आपण एकंदरीत बघितलं 250 कोटीपर्यंत नुकसान झालेले आहे. अगेन त्या प्रश्नावर येतो सर मी की त्या पत्रामध्ये असा उल्लेख केला होता की तहसीलदार असतील किंवा SDO सर असतील तर त्यांच्यावर 7 दिवसात कारवाई नाही केली तर आपल्या विरोधामध्ये हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल करण्यात येईल. म्हणजे हक्कभंगाच्या इतक्या गंभीर परिस्थितीच्या याच्यामध्ये जर पत्र मिळत नसेल किंवा आलं नसेल त्याच्यामध्ये तोच मी सांगतो. अजून त्याच्यामध्ये पत्रामध्ये काय आहे ते नेमकं मी वाचून येतो. सर NDRF मध्ये 2 हेक्टर मध्ये जी तरतूद आहे तर त्या निकषाने 3 हेक्टर पर्यंत मदत देण्याचा प्रस्ताव राज्य शासनाने सांगितले. अशा जिल्ह्यातील किती एकूण शेतकऱ्यांची संख्या आहे त्याचा प्रस्ताव दिलाय का? दिले ना. 2 ते 3 हेक्टर पर्यंत जेवढं काही शेतकरी आहे सो त्यांची आपण ऑलरेडी माहिती शासन दिलेली आहे. त्याचे GR अजून आले नाही त्या वेटेड आहे. म्हणजे आपल्याकडे 2 ते 3 हेक्टर बाधित शेतकरी 63,414 आहे एवढं आपण कळलं आहे. सर आपण जे सांगितलं 523 कोटी आपल्या जिल्ह्याला मंजूर झालेले आहे त्यापैकी आतापर्यंत फक्त 190 कोटी वितरित झालेले आहेत. ही संख्या जर पाहिली टक्केवारीमध्ये 38%च शेतकऱ्यांना वितरित झालेला आहे. 524 कोटीपैकी 190 कोटी वितरित झालेले आहे. आता शासनाचं काय होतं की दिवाळीच्या पूर्वी आम्ही सर्व शेतकऱ्यांना मदत वितरित करणार असं सांगितलं होतं परंतु 40% शेतकऱ्यांना सुद्धा मदत मिळालेली आहे. याच्यामध्ये 524 कोटीपैकी आपण 400 कोटीची मंजुरी जिल्हा स्तरावरून दिलेली आहे. म्हणजे आपण जर बघितलं याच्या 76% आपण मंजुरी दिलेली आहे. आता परवा मंगळवारी टोटल जिल्हा स्तरावर विकसित झालेली नाहीये, तहसील स्तरावर विकसित झालेली नाहीये. त्याला वेळ लागते. काही त्यांच्या बॅकएंडमध्ये डेटाबेसमध्ये त्याची काही प्रोसेसिंग आहे त्याला वेळ लागते. ते आपण निदर्शनास आणून दिलेली आहे. परवा राज्य सरकारने 11,000 कोटी रुपये जाहीर केलेले आहेत त्यातले की धाराशिवला किती मिळणार आहे? मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीनंतर 11,000 कोटी रुपये आतापर्यंत जे आम्हाला 5 GR आलेली आहे या 5 GR मध्ये मदत वाटप करण्यात आली या जाहीर करण्यात आली 523.98 नाही पहिलीच आहेत सर. हे मंगळवारच्या पूर्वीचेच आहे. GR नंतर कळेल. आता जमीन किती खरडून गेली? जमीन करून गेलेलीचे फिगर्स पण आपण सांगितले आहे तुम्हाला. आता याच्यामध्ये सर त्याच्यामध्येच ओमराजेंनी असा आरोप केला एक मिनिट त्याच्यामध्ये तुळजापूर तालुक्यामध्ये आता जमीन करून गेलेले याच्यामध्ये आपण 33,263 एवढा शेतकरी यांचे शेती नुकसान झालेली आहे. याच्यामध्ये हेक्टर ऑलमोस्ट 8,000 हेक्टर आहे. 8,000 हेक्टर त्याला रोल पण आहे हो आपण कळवले आहे पोर्टलला. असं जिल्ह्यातून निराधारांची सांगायचं श्रावणबाळ असेल, इंदिरा गांधी असेल, संजय गांधी तर त्यांचं अजून ते KYC होत नाही. वृद्ध आहेत ते त्यांना चालता येत नाही. त्यांचं कोणतरी नातेवाईक घेऊन येते ते काय नेमकं गेले आपण सांगितलं होतं की प्रत्येक गावच्या तलाठ्यांनी ते KYC करून द्यावं. त्या तलाठ्यांनी तो आदेश पाळलेला नाही. ते आपण मेंढी अतिवृष्टी संदर्भात आपण माहिती घेतोय. याच्या संदर्भात पण ऑलरेडी आपण हे जे राहिलेले संजय गांधी निराधार योजना आहे, श्रावणबाळ निराधार योजना आहे, काही ठराविक लाभार्थी आहेत त्यांच्या EKYC राऊंड केलेली आहे. त्याचे पण एक राऊंड ऑलरेडी आपण हाऊस व्हिजिट केलेली आहे. तर पुन्हा आपण करण्याची सूचना समाजाला देतो. सर खासदार ओमराजेंनी असा आरोप केला होता की तुळजापूर तालुक्यामध्ये 0 हेक्टर जमीन खरडून गेली. नेमकी किती जमीन खरडून गेली? त्याला जोडूनच एक प्रश्न विचारतो सर. त्याच्यामध्ये 0 अहवाल देणाऱ्या अधिकाऱ्यांना काही नोटिसा बजावल्या होत्या त्यांचं उत्तर काय आहे? तुळजापूर सर तर तुळजापूरमध्ये 518 एवढा शेतकऱ्यांची जमीन करून गेलेली आहे आणि निधी पण 36 लाख निधी आपण मागितली. 0 अहवाल काही अधिकाऱ्यांनी केले होते त्यांना नोटिसा बजावल्या. त्याच्यामध्ये आपण अधिकाऱ्यांना समज दिलेली आहे. त्यांना आपण व्यवस्थित सूचना पण दिली आहे की आपण पंचनामा करताना काळजीपूर्वक पंचनामा करायचा.
सर भूमिहीन शेतमजुराच्या बाबत काय धोरण आहे? भूमी शेतमजूर म्हणतात मदतीबाबत त्यांना काय तसं सर्वे वगैरे झालाय का? शेतमजूर शेतमजूर त्यांच्याकडे जमीनच नाही. SDF मध्ये काय असेल काही पण राज्य सरकार तर म्हणजे जाहीर केलं होतं ना शेतमजुराला सुद्धा मदत मिळेल. अजून काय असं GR आले नाही, आले की आपण कळतो. EGS ची काम वगैरे कसं काय? जिल्हा परिषदेच्या शाळा बऱ्यापैकी त्या पुराच्या पाण्यात हे झाले होत्या, तर त्याची पडझड झाली. त्यासाठी काय तरतूद वगैरे आपण काय प्रस्ताव पाठवला जिल्हा परिषदेच्या माध्यमातून? हो ते पाठवले ना. जिल्हा परिषद शाळा असो, रस्ते असो, याचे सर्व जे पडझड झालेली आहे तातडीची जे आम्हाला घरं बिलकुल शाळा किती येतात? एकूण 150 शाळा आहेत. जवळपास 323 ते 24 वर्गखोली त्याच्यामध्ये समाविष्ट आहे. किती खोले सर? 324 की 23 आहे ते जवळपास. मी एक्झॅक्ट फिगर तुम्हाला ते मागच्या दिवसी पुन्हा देतो. सर दुरुस्ती करण्याच्या रस्त्याची संख्या किंवा आकडेवारी किंवा तसं काही प्रस्ताव बांधकाम विभागाकडून केलं तर माहिती आहे? ते आहे ना, ते आपण मागच्या मीटिंगमध्ये पण गेलो होतो. त्याच्यामध्ये किती पूल किंवा किती रस्ते? याच्यामध्ये रस्ते किती आहे, या ट्रान्सफॉर्मर्स किती आहे, याची पण माहिती आपण दिलं होतं. हे पण तुम्हाला आपण ग्रुपमध्ये पण टाकतो. आणि याच्यामध्ये सार्वजनिक मालमत्तेची माहिती जसं आपण सांगितलं, रस्त्याची आपण दिसला. आता जिल्हा परिषद बांधकामाचे 217 छोटे मोठे रस्ते आहेत, जे स्पेशली ग्रामीण रस्ते आहेत, ते नुकसान झालेले आहे. कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकामाचे 4 रस्ते, जे MDR आहे, स्टेट हायवे आहे, ते नुकसान झाले. त्याच्यानंतर जे PMGSY आहे या CMGSY यांचे 166 रस्ते नुकसान झाले. सर पूरग्रस्तांना CSR फंडातून किंवा किती संस्थांनी अन्नधान्य किट वाटप किंवा इतर साहित्याचं वाटप केलं त्याची आकडेवारी? त्याच्यामध्ये पण मोठ्या प्रमाणात CSRची मदत आम्हाला मिळाली होती. ऑलमोस्ट जे 7,000-7,500 कुटुंबांना NGOs मार्फत, स्वयंसेवा संस्थांमार्फत त्यांना जे वेगवेगळे किट्स आहेत ते वाटप करण्यात आलं होतं. त्यांची नावे? त्याच्यामध्ये बऱ्याच NGOs आहेत, जे मोठे मोठे NGOs आहे. कोटक महिंद्रा बँक आहे, मराठवाडा युवा मंच पिंपरी चिंचवड पुणे, दत्त शेतकरी साखर कारखाना, असं मोठे मोठे जे NGOs आहेत ते मोठ्या मदत मिळाली आहे. सर पालकमंत्री सर पालकमंत्र्यांनी खासापुरीचं पुनर्वसनाचा मागच्या 3 महिन्याखाली तो विषय झाला होता, ते पुढे काय झालं? कासापुरीचे खूप चांगला प्रश्न आपण विचारले की त्याच्यामध्ये स्वतः आपण भेट दिलेली आहे. कासापुरी गावामध्ये लोकांना जमीन मिळाली आहे घर बांधण्यासाठी. त्याच्यावर त्यांना घरा बांधकामासाठी पहिला अनुदान पण मिळाले आहे. तरीही त्या लाभार्थ्यांनी घर बांधणे सुरू केले. आता लेटेस्ट माहिती की त्यांनी काम सुरू केलं. त्यांनी परवा आपण BCOचा व्हिजिट दिला असता आपण त्यांना हीच विनंती केली की तुम्हाला बऱ्याच लाभार्थ्यांकडे ते भूमिहीन आहे आणि ते त्यांच्याकडे स्वतःची जगह नाही घर बांधण्यासाठी. उलट त्यांच्यावर आपण दीनदयाळ उपाध्याय योजनेमध्ये जमीन उपलब्ध करून दिली आहे. त्याच्यानंतर त्यांना घरकुलमध्ये मंजूर पण दिलेली आहे. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर घर बांधकाम पूर्ण करा, सुरू करा असं आपण त्यांनी विनंती केली असता. त्यांनी पण विनंतीला मान्य करून त्यांनी काम सुरू केले आहे. सर पालकमंत्री जे उर्वरित जे लाभार्थी होते ज्यांचे नाव मागच्या यादीमध्ये समाविष्ट नव्हतं त्यांची पण सर्वे झालेली आहे सगळ्यांची. तर जेव्हा मंजूर होईल तेव्हा त्यांना पण अनुदान होईल. सर पालकमंत्र्यांनी 101 गायींचं वाटप करण्याचं सांगितलेलं होतं, त्या गायी कधी वाटप करण्यात येणार? पालकमंत्र्यांनी शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे पशुधनाचं, त्यांना 101 गायींचं वाटप करण्यात येणार आहे. ते नेमकं कधी करण्यात येणार आहे? काय अपडेट त्याच्याबद्दल? सर CSR परिषद हो आपण अजून एक चांगला आपण इनिशिएटिव्ह घेतो. आपण येत्या नोव्हेंबर 4 तारीखला CSR कॉन्क्लेव्ह या CSR कॉन्फरन्स आपण एक उपक्रम घेतो. याच्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये सर्व जे बँका आहेत, आपला साखर कारखाना आहे, नंतर वेगवेगळ्या छोटे मोठे इंडस्ट्रीज आहेत, त्यांच्यासोबत आपण CSR कॉन्फरन्स घेतो. याच्यामध्ये आता अतिवृष्टीमध्ये बाधित झाले शाळा, अंगणवाडी, रस्ते याच्यासाठी त्यांच्याकडून जे काही मदत मिळण्याची शक्यता आहे त्यांना आपण आवाहन करतो की त्यांनी पुढे येऊन आम्हाला CSR मदत मिळावी. सो ते पुढच्या आठवड्यामध्ये आपण ते संपन्न करणार आहोत. मॅडम प्रश्न आहे
पोलीस महानिरीक्षक विशेष पोलीस महानिरीक्षक येतात जिल्ह्याला 2-3 वेळेस त्यांनी भेटी दिल्या, पण आपण पत्रकार परिषद आयोजन करायचं नेमकं काय टाळता करतात, काय नेमकं दडून येतं त्याच्यावर. जिल्ह्यात बऱ्याच केसेस आहेत मोठ्या ह्याच्या, त्याचा तपास लागत नाही, त्यामुळे अपयश जाण्यासाठी आपण पत्रकारांना बोलत नाही का काय नाही. 2 वर्षापासून बंद केली. म्हणजे ते आयजीचं इन्स्पेक्शन झालं की पत्रकार परिषद पूर्वी व्हायची, आता ह्या काही तुम्ही नुसती प्रेस नोट पाठवता तर चौकडी माहिती असते, काही ऍडिशनल प्रश्न विचारणं म्हणा किंवा गुणवत्तेच्या दृष्टिकोनातून काही सूचना असतील ते असं मी होतच नाही. आयजी येतात, इन्स्पेक्शन करून जातात, तुमची थोडीशी प्रेस नोट येते, त्यामुळे बातमी काल आयजीच्या हस्ते सुरक्षा चॅटबोटचं उद्घाटन झालं. नेमकं कन्सेप्ट काय, त्याचं स्वरूप जे आम्ही सुरक्षा दूत म्हणून एक व्हॉट्सअप चॅटबोट आहे, त्याच्या काल आयजी सरांच्या हस्ते आम्ही उद्घाटन केला. तो मध्ये म्हणजे जे आपली वेबसाईटवरती सर्व्हिसेस काही आपण देतोय, पण काही लोक आहेत ज्यांना वेबसाईटवरती जाणं शक्य नाही किंवा तो डिफिकल्ट आहे, तर तेच आपण मोस्टली जे सर्व्हिसेस आहेत ते आपण आता व्हॉट्सअप नंबर जे एक आहे त्या नंबरवरती जर आपण गेले, काही मेसेज केला तर हाय जर लिहिला तर आपल्याला जे जे सर्व्हिसेस आहेत पोलीस विभागाकडून काही त्यामध्ये आता आपल्याला 8-9 सर्व्हिसेस आम्ही दिलेले आहे आणि त्यामध्ये महत्त्वाचे एक आहे की फीडबॅकचेही ऑप्शन आहे. तर तेही मला आपल्या मार्फत सगळे नागरिकाला असं आव्हान आहे की जर आपला काहीही फीडबॅक असतील की त्यामध्ये अजून कसं सुधारणा होऊ शकते, आमच्या लेवलवरती त्यामध्ये सुधारणा चालू आहे की त्यामध्ये अजून काय ॲड करायचे, पण जर आपले काही फीडबॅक असतील तेही आम्ही त्यामध्ये किती प्रकारच्या सेवा आय थिंक 8 आहेत. दुसरे पहाट हा उपक्रम सुरू केला होता भारतीय समाज संघटना, तो ठप्प झाला नाही, काय त्याच्या पाठीमागे बंद होण्याच्या पाठीमागे माझे आल्यानंतर तो चालू नाही झाला. मी एकदा बघून घेते काय उपक्रम होता आणि कशामुळे बंद झाला त्याची माहिती मॅडम. येरमाळा महामार्गावर मोठ्या प्रमाणात चोऱ्या होतात, त्याच्यावर काय कंट्रोलचं काय नाही. बरोबर आहे. कालची मीटिंग मध्ये पण चर्चा झाली, तर येरमाळा महामार्गावरती आम्ही जे ई-बीट आहे त्याच्या मार्फत पेट्रोलिंग पण करतोय आणि आता जे मागची 2 घटना आहेत त्यामध्ये असं निदर्शनास आलं की ते घटना जी रात्री व्हायची त्यात सकाळी 7 वाजता, क्योंकि आमचे जे नाईट राऊंड आहेत ते 11 ते 5 आम्ही करतोय. ते गुन्हेगारालाही माहिती आहे, त्यामुळे त्यांनी ते वेळ चेंज करून आता ते 7, 6, 7, 8 असे मध्ये ते घटना चालू झालेलं आहे. तर काल मान्य आयजी सरांनी पण आम्हाला सूचना दिली की एक दुसरा टीम जे आहे नाईट पेट्रोलिंगची ते 4 ते 8 अशी पेट्रोलिंग केली पाहिजे की यामध्ये थोडी गुन्हेगारी कमी होईल. बाकी जे आपण मागची मीटिंगमध्ये विषय घेतला होता की ते CCTV कॅमेरे लाईट लावणे, तर ते NHI कडे आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की त्यामध्ये खूप जास्त बजेट जातो त्यांच्याप्रमाणे. तर आपण रस्ता सुरक्षा कमिटीची मीटिंगमध्ये जे काय शक्य आहे ते आपण बघू त्यामध्ये. जिल्हाधिकारी सर, शहरातला हा जो मुख्य रस्ता आहे, या मुख्य रस्त्यावर SP ऑफिस कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय आणि न्यायालय या ठिकाणी गतिरोधक होणे अत्यावश्यक आहे. आपण सांगितलं होतं पहिल्या मीटिंगमध्ये की मी त्याला संबंधिताकडून बैठक घेऊन काय प्रक्रिया त्याच्यामध्ये आता आपण सुरक्षा समितीमध्ये विषय चर्चा करून याच्यावर आपण निर्णय घेऊ. गणेश नगरला झालेले आहेत आता नवीन, पण हे मुख्य ठिकाणी झालेले असं बघा, याच्यामध्ये गती निरोधक आहे की असं सहज लावता येत नाही. याच्यामध्ये काही गाईडलाईन्स सुद्धा आहे, सुप्रीम कोर्ट गाईडलाईन्स पण आलं होतं. त्याच्यानंतर रस्ता सुरक्षा समितीमध्ये हे विषयी RTO कडून, पोलीस विभागाकडून शिफारस घेऊन याच्यावर आपण योग्य निर्णय घेऊन पुढची कारवाई करू. सर, शेतकऱ्यांना, सर्व शेतकऱ्यांना कधी मदत मिळेल, नक्की प्रत्यक्ष मदत कधी मिळेल, म्हणजे काय बॉन्ड ते लवकरच आपण मिळण्याची आपण प्रक्रिया ऑलरेडी सुरू आहे, त्याचे पण आपण प्रयत्न करतो. तुळजाभवानी मंदिर संस्थान पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी कधीपर्यंत मिळणार अपेक्षित आहे? याच्यामध्ये पण मागच्या मीटिंगमध्ये आपण चर्चा केलेली आहे. त्याच्यामध्ये जे 1 कोटी आपण मुख्यमंत्री सहायता निधीला आपण मदत केल्यानंतर जे इतर लाभ द्यायचे आहे या त्याच्यामध्ये नेमकं आपण प्रशासनाकडून आपण गरजू आणि सिव्हिअरली अफेक्टेड जे लाभार्थी आहेत त्याची यादी आपण त्या संबंधित तहसीलदार किंवा गटविकासकडून प्राप्त करून घेऊ, त्याच्यावर आपण पुढची कारवाई करणार आहोत. सर, सामुदायिक विवाह सोहळा हे NGO करणार आहे आणि त्याची नोंदणी जिल्हा प्रशासन करून घेणार आहे, काय नाही? आपल्याबरोबर आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची बैठक झाली असं सांगितलं आणि आपण ते प्रत्येक तालुका स्तरावर जे तहसीलच्या माध्यमातून त्या ठिकाणची नोंदणी करून घेणार. अजून त्याच्याबद्दल कल्पना नाही, माहिती मी सांगू शकतो. बट ही मी सांगू शकतो की
याच्यामध्ये समाज कल्याण विभाग असो, आदिवासी विभाग असो, त्यांच्याकडे एक योजना आहे. त्याच्यामध्ये जे सामूहिक विवाह सोहळा याच्यासाठी अनुदान देण्याची एक योजना आहे. असं काही आपल्या जिल्ह्यामध्ये राबवायचं असेल तो पण चांगला उपक्रम आहे. म्हणजे या आदिवासी कालावधीमध्ये जे गरजू लाभार्थ्यांना सामूहिक विवाह सोहळा हे करून एक कॉमन प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देऊन त्यांना मदत करायची असेल तो चांगला उपक्रम आहे. संकल्पना तुमची आहे का आमदारांची स्वतंत्र वेगळी संकल्पना आहे? मला माहिती याच्याबद्दल मला माहिती ऑलरेडी ते स्कीम गव्हर्नमेंटची चालू आहे. तुम्ही ते राबवणार आहात का आमदार ते राबवणार? त्याच्याबद्दल मला माहिती तुम्ही विचारलं तर मला माहिती आहे की असं काहीतरी चालू आहे. त्या याच्यामध्ये तुळजाभवानी मंदिर संस्थांचा सहभाग असणार आहे. याच्याबद्दल मी अधिक माहिती करून तुम्हाला सांगतो. ठीक आहे. आलेले सर्व पत्रकार बांधवांना धन्यवाद.